नमस्कार गाईज, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले हे खानदेशी वरणबट्टी कमी साहित्यामध्ये आपण कशा पद्धतीने बनवू शकतो त्याची रेसिपी. तर तुम्ही माझ्यासोबत पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल. अगोदर आपण 2 वाट्या गव्हाचं पीठ घेणार आहोत. तुम्ही तुमच्या पद्धतीने वाटीचा अंदाज घेऊ शकतात. त्यामध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ आणि ज्या वाटीने आपण गहू घेतला आहे त्याच वाटीने आपण 1 आणि अर्धी वाटी रवा हा त्यामध्ये आपण टाकू. हे सगळं एकजीव करायचं. त्यानंतर यामध्ये आपण चवीसाठी मीठ टाकणार आहोत. त्यानंतर थोडं हळद. हे छान लूक देतं, बट्टीला छान दिसतील बट्टी. त्यानंतर आपण हे साजूक तूप चवीसाठी टाकणार आहोत. सर्व हे एकत्र हाताने एकजीव करावे, छानपैकी एकजीव करावे, जेणेकरून मीठ आणि हळद आणि तसंच आपण तूप जे टाकलं आहे ते सर्व एकत्रित व्हावे. हे सर्व एकत्रित केल्यानंतर आटा हा छान पद्धतीने मस्त मळून घ्यायचा. बघा, अशा पद्धतीने मळायचा. तो जास्त कडक आणि नरमही नसायला हवा. त्यानंतर अशा पद्धतीने चपाती करायची. ती थोडी जाडच असावी. चपाती केल्यानंतर त्यामध्ये आपण तूप लावायचं. तूप लावल्याने मधून छान पद्धतीने एक परत ही आपल्याला नंतर दिसून येते. अशा पद्धतीने आपण तूप लावल्यानंतर याचा आपण छान पद्धतीने गोल गोल रोल बनवायचा. सध्या मी एकटी असल्यामुळे मला हा व्हिडिओ व्यवस्थित बनवता आला नाही. आपण याचप्रमाणे गोल गोल रोल बनवायचा आणि याचाही परत एक गोल बनवून मग तो गोळा आपण शिजवायला ठेवू शकतात. म्हणजे ही बट्टी आपण तशा पद्धतीने बनवायची. तुम्ही तुमच्या पद्धतीने हे फोल्ड करू शकतात. मी एकटी असल्याकारणाने हे मी एकाच हाताने तुम्हाला दाखवत आहे. अशा पद्धतीने मी सर्व तयार करून बघा, अशा पद्धतीने मी 4 हे बनवले आहे गोळे बट्टीचे. आता हे आपण कढईत पाणी ठेवले. पाणी हे थोडं गरम झाल्यानंतर हे त्या ठिकाणी शिजवायला आपण ठेवू. शिजल्यानंतर बट्टी कशी शिजली असं बघण्यासाठी चाकू हा आपण अशा पद्धतीने टाकून बघायचं, जेणेकरून चिपकत नाही. बट्टी कापून आपण मस्त पद्धतीने तळून घ्यायची. तुम्ही अशीही खाऊ शकतात. बघा, मी बनवले किती छान पद्धतीने झाली. एक वेळेस तुम्ही पण ट्राय करा आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.